आजच माननीय तडसाहेबांनी मी एका कार्यक्रमाला आर्वीमध्ये सोबत होतो आणि नाही आपण एक गंमत म्हणून तो विषय घेतला होता की तडसाहेबांचं नाव या पुलाला द्यावं. आता ॲक्च्युली तो एक गमतीचा भाग म्हणून त्यावेळेला आपण भाषणामध्ये बोललो होतो. परंतु आता इतकं समाधान आहे की पूल पूर्णत्वास गेला आहे आणि फक्त अपेक्षा मी इतकी करतो सर्व राजकीय लोकांकडनं सुद्धा की आता एकदा पूल कंप्लीट झाल्यानंतर या पुलाच्या उद्घाटनाकरता विलंब लावू नये. नाही तर पूल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा 2-2 महिन्यापर्यंत पुलाच्या उद्घाटनाची तारीखच भेटत नाही, लोक सफर होतात आणि 12 वर्ष पूल पेंडिंग होता. त्यामुळे मला तरी वाटतं की कोणत्याच राजकीय नेत्यांनी या पुलाचं उद्घाटन करू नये असं माझं स्वतःचं मत आहे. कोणत्याच म्हणजे नैतिक अधिकार जो असतो ना कुठलं तरी काम करत असताना जी आपल्याला नैतिक अधिकार पाहिजे, तो नैतिक अधिकारच कुठल्याच राजकीय नेत्याला या पुलाचं उद्घाटन करताना नाही आहे असं माझं स्पष्ट मत. त्यामुळे कोणी आता हे उपटधंदे काही करू नये या ठिकाणी की आता उद्घाटन करू हे करू. सरळ करा, मोकळा करा आणि वाहतुकीच मोकळा करा, बस संपला विषय. काम जर विदिन टाईम झालं असतं 2 वर्षात 3 वर्षात तर उद्घाटन केलं असतं समजू शकलं असतो. 12 वर्षात नंतर जर आपण या पुलाचं उद्घाटन करत असतो तर मग आपल्यासारखे आपणच आहे असं समजायला हरकत नाही. त्यामुळे मी तरी समजतो मी तर करणार नाही, मी या पुलाच्या उद्घाटनाकरता येणार नाही हे मी आज या ठिकाणी ग्वाही देतो. मी येणार नाही या पुलाच्या उद्घाटनाकरता कारण की नैतिक अधिकार गमावून बसलेले आहेत सर्व लोक. आणि 12 वर्षाच्या नंतर 13 वर्षानंतर एक पूल जो पूल 2-3 वर्षामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे, 4 वर्षापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे, तो पुलाकरता जर 12 वर्ष लागत आणि त्याच्यानंतर आपण त्याचं भूमिपूजन लोकार्पण जर घेत असू तर म्हटलं तर खूप अति होऊन जाईल. त्यामुळं कोणीच याच्या फंदात पडू नये. एकदा काम झालं की तात्काळ एखाद्या आम नागरिकाला बोलवावं, त्याच्या हातनं नारळ फोडावं, एखाद्या रिक्षावाल्याला बोलवा, एखाद्या ऑटोवाल्याला बोलवा, ज्याला त्रास सहन करावा लागला सामान्य जनतेला बोलवा, त्याच्याकडनं नारळ फोडून घ्या इथं आणि पूल मोकळा करा.